नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर आणि समोर असलेल्या महिला पत्रकार, आपल्यातले अनेक जण विविध बिट्समधून काम करून संपादक उपसंपादक पदापर्यंत गेलेला असाल. सुदैवानी किंवा दुर्दैवानी माझी वाटचाल काही तशी नव्हती. आयुष्यात कधी आपण पत्रकार होऊ असं स्वप्नही नव्हतं आणि तसा काही प्रवासही नव्हता. 2011 साली एका फायनान्स आय टी एनेबल्ड सर्व्हिसेस एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा CEO होतो. सिंगापूरला कुलगुरू म्हणून चाललो होतो आणि बाय स्ट्रोक ऑफ लक वन फाईन डे आय फाउंड माय सेल्फ इन द चेअर ऑफ एडिटर. फ्रँकली त्यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठे राहतो हे सुद्धा मला माहीत नव्हतं. आय एम बिंग ऑनेस्ट टू यू. पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला. स्ट्रॅटेजिक यूज ऑफ IT ज्याचा उल्लेख आता यांनी केला, ते पुस्तक अमेरिकेत त्या काळात बरंच गाजलं होतं. या पुस्तकाचे लेखक उदय निरगुडकर आहेत. ते कोण? ते तुम्हीच का? हो म्हटलं मीच. मग तुम्ही इथे काय करताय संपादक म्हणून? चहा प्यायला या वर्षावर. तेव्हा मी बरोबरच्या पत्रकाराला विचारलं होतं हे वर्षा कुठे असतं. सो आय एम बिंग ऑनेस्ट टू यू, दिस इज वेअर आय स्टार्टेड. 9th March 2012. आणि 1 मेला असा निर्णय झाला कंपनीत की आपला शो चॅनल काही वरती उठत नाही आहे, 4 नंबरला आहे आणि अगदीच डबघाईला, म्हणजे इलेक्ट्रिसिटीसुद्धा भरणं शक्य नाही पैसे. मालकांनी सांगितलं की बाबा पगार नाही तर 2-3 महिन्यात हे सगळं दुकान बंद करू. आणि तसं त्यांनी एक तेलुगू चॅनल बंदही केलं, त्यामुळे हे खरं आहे असं लोकांना वाटायला लागलं. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड फेसिंग द कॅमेरा अँड देन रेस्ट वॉज द हिस्ट्री. 2 ते 3 महिन्यात चॅनल बिकेम नंबर 1 अँड शो बिकेम नंबर 1. इट वॉज द हायेस्ट ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू अर्नर, ज्याचा उल्लेख त्यांनी केला की इट वॉज द मोस्ट प्रॉफिटेबल मेकिंग. त्याचं कारण होतं की द ड्रायव्हर शो वॉज मेकिंग मनी. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगितलं, माझी स्टोरी सांगण्याकरता नाही. आता मुद्दा सांगायचा आहे, त्याची पूर्वपीठिका म्हणून हे सांगितलं. चेस खेळताना कधी कधी काय होतं बुद्धिबळामध्ये, 2 माणसं बराच वेळ खेळल्यानंतर त्यांची बुद्धी अडकून बसते. त्यावेळी एखादा बारका मुलगा बाहेरून येतो आणि तो बाहेरचा माणूस चांगली मूळ सांगून जातो आणि आपण जिंकतो. आता कळलं मला का बोलवलं. असं सांगितलं की बरोबर पटतं. लिबरल वाटतं तरी हिंदुत्वाचा मुद्दा बरोबर जातो. दॅट्स द पॉईंट आय एम ड्रायव्हिंग. त्यामुळे हा बाहेरचा माणूस आहे आणि बाहेरच्या माणसांनी येऊन काही गोष्टी सांगाव्यात असं आत्ताचा हे आहे. या व्यवसायाकडे आल्यानंतर याच्या आधी मी सॉफ्टवेअर, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात काम केलं होतं. त्यामुळे तिथे जे कुतूहल होतं त्यापेक्षा दसपट कुतूहल मला इकडे आल्यानंतर होतं. आणि त्या कुतूहलापोटी मी अनेक प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात केली. मी फ्रँकली सांगतो, पहिले एक संपादक असूनही पहिले महिनाभर मी काही एडिट मीटला फारसा गेलोच नाही, कारण तिथे गेल्यानंतर संपादकांनी बोलायचं काय हे पण मला माहीत नव्हतं. आय एम ऑनेस्ट विथ यू. आणि नंतर माझ्या हाताखाली वर्षांनी जवळपास 1800 पत्रकार काम करत होते विदाऊट अ सिंगल कंप्लेंट. ते कुतूहल म्हणून मी काही गोष्टींकडे पाहायला लागलो आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की जे धंदेवाईक आहेत ते डबघाईला आलेत आणि जे ध्येयवादी आहेत तेही बंद पडलेले आहेत. So the entire media industry was going through a transformation and that still is going on. त्याच वेळा दुसरी एक गोष्ट जाणवली की there is a crisis of credibility. वृत्तपत्रात आलं म्हणून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नव्हती आणि चॅनलवर दाखवलं म्हणजे ते खरं असेल का असं प्रतिष्ठित दाखवून सुद्धा लोकांच्या मनात येत होतं. सो there is a crisis of credibility and it was not only in media, it was there in everywhere. एज्युकेशन सिस्टीमवरचा, पोलिसांवरचा, ज्युडिशरीवरचा विश्वास दृढ होण्याकरता जे काही आयकॉन्स, मापदंड आणि त्याकरता दर्जा राखण्याकरता लागणारी जी एक प्रक्रिया आहे, ज्याचा उल्लेख इंडस्ट्रीमध्ये आम्ही मॅल्कम बॉलरिच किंवा टाटा ग्रुप कंपनीत तुम्ही काम करत असाल तर JRD QA
दिस इज हाऊ इट विल बी डन, नो मॅटर व्हॉट इट इज. या सगळ्याची एक प्रचंड मोठी वानवा मला इकडे जाणवायला लागली. सो आय ट्राय टू सिस्टमॅटाइज द थिंग्स, टू पुट इन टू पर्स्पेक्टिव्स. मग सगळ्या मिटिंगा वेळेवर व्हायला लागल्या, त्याच्या डेट्स आल्या, मिनिट्स ऑफ मिटिंग यायला लागले. आणि मग असं लक्षात आलं की गॉसिपला जागाच मिळत नाही आहे आता. म्हणजे इंटरपर्सनल गॉसिप इन दी कंपनी ऑर जर्नलिस्ट. हे सगळं चालू असताना आणखीन एक प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे सगळ्या मीडिया इंडस्ट्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न. आज 140 कोटींच्या भारतात जवळपास 100 कोटी मोबाईल फोन्स आहेत, विच आर स्मार्टफोन्स. And they pump out data day in and day out. That's their requirement. And they will churn out more. Now we are into 5G. 6G is miles away from us. That's it. Once the 6G comes, the data transformation, transport, speed, volume will increase by 100 times. So आज जे e-governance, journalism आपण बघतोय ते 5 years down the line is going to change completely. हे असं सगळं होत असताना अस्तित्वाचा प्रश्न मी अशा करता म्हणतोय की 4 मीडिया एकत्र कार्यरत आहेत. फर्स्ट इज प्रिंट, ऑब्वियसली सम ऑफ यू हॅव कम फ्रॉम दॅट. दुसरा इलेक्ट्रॉनिक, विच इज टेलिव्हिजन. तिसरा मोबाईल जर्नलिझम, यू स्टार्ट अ यूट्यूब चॅनल. आमचे मित्र भाऊ तोरसेकर किंवा सुशील हे जे सगळे करतात तो एक आहे. And then there is a web journalism, which is portal, which types out the stories. हे सगळे एकमेकांशी स्पर्धा म्हणून येत आहेत, कॉम्प्लिमेंटही करतायत आणि त्याचबरोबर ते स्पर्धा करतायत. आणि या सगळ्यामुळे एक प्रचंड कन्फ्युजिंग अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात कोरोना, वाचायची सवय तुटणे. आणि जर मी काल ती बातमी लाईव्ह बघितली असेल द्रोण पडताना, तर आज मी माझ्या पेपरमध्ये वेगळं काय वाचायचं. सो गटेनबर्गनी छपाईची देणगी दिली, त्यानंतर मुद्रण कला आली, मुद्रणाचा प्रसार झाला आणि मुद्रणाच्या प्रसारातून ज्ञान पोर्टेबल झालं, मौखिक परंपरेतून लेखी परंपरेत आलं, त्यातून शाळा आल्या ज्या लेखी पद्धतीनं शिकवायला लागल्या आणि त्यातून ज्ञानाचा प्रसार, पुस्तकं, साक्षरता, हे सगळे मुद्दे. त्याच्या आधी आपल्याकडे मौखिक साक्षरता होती, लेखी साक्षरता नव्हती. आता इलेक्ट्रॉनिक साक्षरता आहे. वन्स द 6G कम्स, देर विल बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स साक्षरता. अँड दॅट्स जस्ट माइल्ड अवे. नंतर कधीतरी आपण भेटू त्यावेळेला AI आणि AIची साक्षरता ह्याच्यावर मी डिटेलमध्ये बोलेन. रिसेंटली आय डिलिव्हर्ड लॉट ऑफ टॉक्स अबाउट इट इन अमेरिका. अस्तित्व अशा करता म्हणतोय मी की हा व्यवहार खूप जिकिरीचा आहे. आय हॅव रॅन कंपनीज इन ब्राझील, अर्जेंटिना, चायना, जपान, अमेरिका, व्हरायटी ऑफ कंपनीज, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, फिनान्स. बट आय फाउंड दिस बिझनेस टू बी व्हेरी टफ. लेट मी टेल यू व्हाय. आपण समजा असं धरून चला की आपण एक वडापावची गाडी चालवतोय. वडापाव जास्त विकले तर आपली बरकत आली, बरोबर आहे. जास्त ग्राहक आले, जास्त लोक खायला लागली, आपली बरकत येते. दॅट्स नॉट द केस विथ मीडिया. दॅट्स नॉट द केस विथ मीडिया. लेट मी प्रूव्ह इट टू यू. अनलेस यू अंडरस्टँड द नेचर ऑफ द बेस्ट, no matter orange economy, whatever opportunities you will get, you will not make money out of it. You need to understand the marketplace, psyche of the people. Let me tell you how it is. First, I'll give electronic media, then mobile media, print media, नंतर web. चौघांची business model, psyche, technology समजावून सांगतो. मला आठवतंय की मी 3 वाजता, 2:30-3ला साधारणतः दुपारी मीडियात असताना ॲक्टिव्ह होतो जेव्हा जेवायचो. मला वाटतं आय थिंक इट वॉज किरण मोरे हू केम टू मीट कॉलिंग. आणि मी अगदी डबा उघडला होता पहिला घास घेण्यात एवढं. त्या अरे कसा आहेस वगैरे म्हटलं, जेवणार का? तेवढं नाही नाही तू जेव. मी पहिला घास घेतला आणि एक
आमची इनपुट डेस्कची मुलगी धावत आली आणि सर म्हटली की सर मंत्रालयाची इथे आग लागली आहे. हो म्हटलं ओबी कुठे आहे पहिला प्रश्न. तर ती म्हटली की ओबी ताजला आहे, हलवलेली आहे. बघ म्हटलं ट्रॅक करा. तिसरा घास घेईपर्यंत 4 चॅनल, माझ्या रूममध्ये 12 टेलिव्हिजन सेट्स होते, 4 चॅनलवर लाईव्ह टेलिकास्ट चालू झालं होतं. आमच्याकडे नव्हतं. आय येल्ड ऑन फोन, सर व्हॉट द हेल इज हॅपनिंग, वेअर इज दी ओबी व्हॅन, कॅन यू नॉट सेंड पिक्चर्स ॲट लीस्ट, रन द स्टोरी. नुसतं आवाजावर नको, फुल फ्रेम नको, मला पिक्चर तरी पाठवा. पिक्चर यायला सुरुवात झाली. 2 मिनिटात लाईव्ह सुरू झालं. जेमतेम एक पोळी संपवली. ती टिश्यू पेपरला हात पुसले. किरणने म्हटलं किरण 5 मिनिट बैठ, मी जरा देख के आता हूँ. दुपारचे 3 वाजले होते, 2:30-3. बाय द टाइम आय केम बॅक इन माय रूम इट वॉज 11:30 इन द नाईट. कंटिन्युअस 4 hours लाईव्ह टेलिकास्ट. मंत्रालयाला आग लागली होती. 3-4 पीपल डाईड. सगळेजण टेलिव्हिजन चॅनलला ग्लूड होते. प्रत्येकजण ती स्टोरी बघत होता. ऑब्वियसली वडापाव जास्त विकला जात होता. त्यावेळेला मला ब्रेक घेता आला नाही. समझ गई बात आपने. ब्रेक नहीं लेगा तो पैसा कहाँ से कमाएगा. तीच गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेची. आणि हे सगळं आहे यूट्यूबवर, तुम्ही अजूनही जाऊन बघू शकता. हे अंत्ययात्रा सुरू व्हायच्या वेळेला मी स्वतः अँकरिंग करत होतो. तेव्हा आम्ही ठरवलं होतं की अँकर दिसणार नाही, फक्त मागे एक मारवा बासरी लावली जाईल आणि ती दृश्य आणि मध्ये मध्ये त्यांच्या आठवणी आणि फोनो असं आपण पुढचे 3-4 तास करूया. आणि ती इतकं सुंदर निवेदन आमचं चाललं होतं. खूप रिसर्च केला होता बाळासाहेबांवर मी तेव्हा. आणि मला एक फोन आला PCR-मधून की सर लता दीदी तुमचा कार्यक्रम बघतायत अँड शी इज इन टीयर्स अँड शी वॉन्ट्स टू गिव्ह हर ओमेज. त्यांना त्यांची प्रतिक्रिया द्यायची आहे, घेऊया का. अरे म्हटलं घेऊया म्हणजे काय, जस्ट ग्रॅब इट. आणि त्या बाईंनी आल्या आणि त्या म्हटल्या तुम्ही सुंदर बोलता, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे बघा तुम्ही. आणि त्या बोलायला सुरुवात झाली आणि त्या एक एक आठवणी सांगत होत्या, खूप जुन्या जुन्या. बाळासाहेब असे भेटले, त्याने हे गाणं अमुक तमुक, अगदी आत्तापर्यंतच्या आजारी पडेपर्यंतच्या सगळ्या. आणि मी प्रश्न विचारतो, त्या बोलत होत्या. 45 minutes दिस वॉज ऑन. भारतरत्न लता मंगेशकर टॉकिंग अबाउट बाळासाहेब ठाकरे लास्ट रिच्युअल्स. विल यू स्टॉप हर, विल यू टेक एड ब्रेक. अगर एड ब्रेक लेता तो दूसरा चैनल उसे उठा लेता. 5 लाख का नुकसान. हाउ डू आई रन द चैनल. वड़ापाव जास्त विकला गेला, पैसा नहीं मिला. समझ गए आप. जब ज्यादा बिकता है तब पैसा नहीं कमा सकते. आत्ता जेव्हा आपण इकडे बसलोय तेव्हा 100 टेलिव्हिजन जर चालू असतील त्यातल्या 4 वर फक्त न्यूज चालू आहे, विच इन्क्लूड्स अर्णव टू लोकल चॅनल ऑफ शैलेश गुजर. फक्त 4 वर. ते 16 किंवा 25 कधी पोचतं, जेव्हा मोठी घटना घडते. आणि मोठी घटना घडते तेव्हा मला जाहिरातीचा ब्रेक घेता येत नाही. निवडणुकीच्या काळात मी 12 तास सलग केलेलं आहे, तेव्हा तीळ तुटायचा आतून. एक ब्रेक 15 मिनिटाचा नंतरचा गेला की आय यूज टू से ओ 4 lakhs गॉन. ब्रेक घेता येत नाही, कारण बातमी येते आहे हा जिंकला तो हरला. यू अंडरस्टूड द नेचर ऑफ द बेस्ट. करेक्ट. सेम इज द प्रिंट. प्रिंटमध्ये the more the ads, less to read, people will buy less.